नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो. आपण इयत्ता 5वी नवोदयच्या तयारीसाठी एक विशेष लेक्चर सिरीज सुरू केली आहे. यातील आपण पहिल्या 4 व्हिडिओमध्ये संख्या व संख्या पद्धती हा घटक पूर्णपणे अभ्यासला आहे. आता आजपासून आपण यातील घटक क्रमांक 2 याची माहिती बघणार आहोत. तर या घटकाचे नाव आहे पूर्ण संख्यावरील 4 मूलभूत क्रिया. म्हणजे ज्या क्रिया असतात बेरीज, वजाबाकी, गुणाकार आणि भागाकार, या 4 क्रियांची माहिती आणि यावर आधारित कोणकोणते प्रश्न येत असतात हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत. तत्पूर्वी आपण जर या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या PS करिअर पॉइंट या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांपर्यंत पोहोचायला विसरू नका. लगेच सुरू करूयात व्हिडिओ. चला तर मग सुरू करूयात. विभाज्यतेच्या कसोट्या. बघा, 4 मूलभूत क्रिया करण्यासाठी कोणत्या असतात तर बेरीज, वजाबाकी, गुणाकार आणि भागाकार या 4 मूलभूत क्रिया असतात. आता या क्रिया करण्यासाठी बऱ्याच वेळा आपल्याला भागाकार करत असताना या संख्येला भाग जातो की नाही हे कळणं महत्वाचे आहे. आणि यासाठी काही नियम, काही कसोट्या, काही डिव्हिजिबिलिटी टेस्ट तयार केलेले आहेत, ज्याने काय होईल आपल्याला हे गणित करणं अत्यंत सोपे जात असतं. मग या कसोट्या किंवा विभाज्यतेच्या कसोट्या आहे काय आणि त्याने काय फायदा होतो हेच आपण आता शिकणार आहोत. बघा, तर सर्वप्रथम 2 ची कसोटी. काय? 2 ची कसोटी, टेस्ट फॉर 2 म्हणजे काय तर कोणत्याही समसंख्येला 2 ने निशेष भाग जातो. बघा, एखादी संख्या तुम्हाला दिलेली असेल, समजा फॉर एक्झाम्पल ही एक संख्या दिली 45,439, 45,439 आणि तुम्हाला सांगितलं या संख्येला 2 ने भाग जातो का. तर बघा, आपल्याला समसंख्या म्हणजे काय मी अगोदर सांगितलेलं आहे. काय समसंख्या म्हणजे काय तर ज्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6 किंवा 8 असतात त्या संख्येला समसंख्या असे म्हणतात. मग ही समसंख्या आहे का नाही का, कारण याची एकक स्थानी 9 आहे म्हणून या संख्येला 2 ने निशेष भाग जाणार नाही. किंवा 2 ची साधी आणि सोपी कसोटी कोणती, जर एखाद्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6 किंवा 8 यापैकी एखादा नंबर असेल तर ती कोणती संख्या असते, कोणती संख्या असते, समसंख्या असते आणि त्या संख्येला 2 ने निशेष भाग जातो. ही आपली 2 ची कसोटी आहे. ठीक आहे. मग 42 हे त्याचं एक्झाम्पल आहे. एनी इव्हन नंबर इज एक्झॅक्टली डिव्हिजिबल बाय 2. कोणताही समसंख्या असेल तर ती 2 ने निशेष भाग जाणारी संख्या असते. त्यानंतरच बघा, आता 4 ची कसोटी. ज्याप्रमाणे आपण 2 ची डिव्हिजिबिलिटी टेस्ट बघितली 4 ची कसोटी त्याच प्रमाणची आहे. काय? ज्या संख्येच्या दशक व एकक स्थानच्या अंकांचे स्थान न बदलता मिळणाऱ्या 2 अंकी संख्येला 4 ने निशेष भाग जातो, अथवा ज्या संख्येच्या दशक व एकक स्थानी 0 हा अंक असतो त्या संख्येला 4 ने निशेष भाग जातो. म्हणजे काय तर बघा, एखादी संख्या आपल्याला दिलेली असेल, फॉर एक्झाम्पल इथे फॉर एक्झाम्पल दिलेले आहे 324. मग यातला जो एकक, युनिट प्लेस अँड टेन्स प्लेस म्हणजे एकक आणि दशक स्थान जो आहे हा, याला जर 4 ने भाग जात असेल तर या पूर्ण संख्येला 4 ने भाग जातो. मग याला जातो का तर 6×24 जातो, म्हणून या पूर्ण संख्येला सुद्धा 4 ने भाग जातो. किंवा जर लक्षात घ्या आपल्याला चेक करायचं असेल तर करा 324 डिवाइडेड बाय 4, 4 8 32, इथं 0 वरून घेतले 4, 4 1 4. बघा, 4 ने निशेष भाग गेलाय का. मग आता जर का आपण इथे 324 च्या ऐवजी एवढी मोठी संख्या घेतली बघा, आणि तुम्हाला सांगितलं ही जी काही संख्या आहे याला 4 ने निशेष भाग जाईल का, मग भागाकार करत बसायचं का नाही. काय करायचं, एकक आणि युनिट आणि टेन्स प्लेस पाहायचा, एकक आणि दशक स्थान पाहायचा, त्याला 4 ने भागायचं. जर भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येला 4 ने निशेष भाग जातो, अन्यथा भाग जात नाही. ओके, समजलंय. आता बघा, जर संख्येच्या एकक आणि दशक या दोन्ही ठिकाणी जर का 0 असेल तर त्या सुद्धा संख्येला 4 ने निशेष भाग जातो. ओके, समजलंय. काय काय बघितलं आपण, जर समसंख्या असेल 2 ने निशेष भाग जातो, जर एकक आणि दशक स्थानी 4 ने भाग जाणारी संख्या असेल तर त्या संख्येला 4 ने भाग जातो. अशा 2 विभाज्यतेच्या कसोट्या आपण आतापर्यंत बघितलेल्या आहे. बघा मित्रांनो, जर आपल्याला नवोदयची तयारी करायची असेल तर त्यासाठी पुस्तकाची गरज आहे, बरोबर. मग पुस्तक घ्यायचं कोणतं तर ही परीक्षा पूर्ण भारतामध्ये मागील वर्षापासून 2 वेळा होते. म्हणजे काही जिल्ह्यांमध्ये
एक तारीख देतात आणि 2-3 महिन्याची नंतरची तारीख दुसऱ्या जिल्ह्यामध्ये देतात. मग आता जर एखादी परीक्षा पूर्ण भारतामध्ये होत असेल तर त्या परीक्षेसाठी आपल्याला पुस्तक सुद्धा पूर्ण भारतामध्ये चालणारच लागेल, बरोबर. मग ते पुस्तक कोणतं, तर आपल्या सर्वांचं आवडतं असं अग्रवाल एक्झाम कार्डचं एक पुस्तक आहे. हे नवोदय जवाहर नवोदय विद्यालय हे जे बुक आहे, या बुकची ही कव्हर पेज आहे. हे बुक अत्यंत चांगलं असं पुस्तक आहे. आपण नक्की या पुस्तकाचा फायदा घ्या. का? कारण काय, एखादी परीक्षा आपल्याला क्रॅक करायची असेल तर फक्त सराव सराव आणि सराव, पण तो योग्य मार्गाने सराव असेल तरच आपण एखादी परीक्षा क्रॅक करू शकतो आणि त्यासाठी हे पुस्तक अत्यंत आवश्यक आहे. मग या पुस्तकामध्ये काय, जवळपास 1,00,000 मुलांनी आतापर्यंत हे पुस्तक वापरलेले आहे बघा. मग त्यामध्ये तुम्हाला बघा गणित, नंतर बुद्धिमत्ता, बघा गणित, बुद्धिमत्ता आणि जे इंग्लिशचे उतारे आहेत हे सर्व उतारे याच्यामध्ये दिलेले आहेत आणि भरपूर सरावासाठी प्रश्न याच्यामध्ये दिले. त्यामुळे हे पुस्तक आपण सर्वांनी नक्की यूज करा. याचा फायदा आपल्याला 100% होईल, 100% होईल. कोणतं तरी एक पुस्तक घ्यायचंच आहे, मग का हे घेऊ नये, बरोबर. मग हे पुस्तक कुठे घ्यायचं, तर ॲमेझॉनवर या पुस्तक आपल्याला भेटतं. त्याची लिंक मी तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल. जर आपल्याला हे पुस्तक खरेदी करताना काही अडचण सुद्धा आली तर माझा नंबर आहे, त्या नंबरवरती आपण कॉल करू शकता आणि कशा पद्धतीने खरेदी करायचं हे तुम्हाला मी सांगेल. 9673 55 85 75 या क्रमांकावर मला संपर्क करा. तसंच या पुस्तकाची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकतो, तिथून सुद्धा आपण त्या लिंकवरती क्लिक करून पुस्तक खरेदी करू शकता. ॲमेझॉनवर गेलात तर त्यामध्ये सध्या चांगलं डिस्काउंट सुद्धा आपल्याला भेटत आहे. ठीक आहे. त्यानंतरचा प्रश्न बघा, 8ची कसोटी. आता 8ची कसोटी बघा काय येतं, ज्या संख्येच्या शतक, दशक आणि एकक स्थानी, बघा काय, ज्या संख्येच्या शतक, दशक आणि एकक स्थानी एखादी संख्या असेल, काय, एखादी संख्या असेल तर त्या संख्येचे स्थान न बदलता 3 अंकी संख्येला जर का 8ने भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येला 8ने भाग जातो. म्हणजे कसं, फॉर एक्झाम्पल एक एक्झाम्पल घेतलेले 5984 ही एक संख्या आहे. याचा मग एकक, दशक आणि शतक हे 3 अंकाला जर का 8ने भाग जात असेल, म्हणजे कसं, 8 1 8, इथं उरलं 1, 8 2 16, किती उरले 2, 8 3 24 गेला भाग, म्हणजे मग या पूर्ण संख्येला 8ने भाग जाईल. मग आता इथे जर का आपण असं घेतलं, बघा केवढी मोठी संख्या घ्या, याला या 3 अंकाला 8ने भाग गेला म्हणजे या संख्येला पण 8ने भाग जातो. काय सांगितलेलं आहे, इफ, काय सांगितलेलं आहे, अ नंबर इज एक्झॅक्टली डिव्हिजिबल बाय 8 इफ 3 डिजिट नंबर फॉर्म बाय इट्स डिजिट in the hundreds, tens and unit place without changing their order. म्हणजे ते बदलायचे नाही ते हे 4 इकडे घ्या, हे 8 इकडे घेणारे सर जातो भाग, असं करायचं नाही. त्यांची ऑर्डर चेंज करायची नाही, ते तिथं आहे तिथंच ठेवायचे. इज एक्झॅक्टली डिव्हिजिबल बाय 8 or if the digits in the 100, tens and unit place are 0. म्हणजे जर अशी एखादी संख्या दिली आणि त्याचा एकक, दशक आणि शतक तिन्ही ठिकाणी 0 असेल, त्या सुद्धा संख्येला काय होते, 8ने निश्चित भाग जातो. समजलं. एवढी मोठी संख्या घेतली, पूर्ण संख्येला भाग देत बसायचं नाही, 3 अंक पाहिजे, 3ला भाग जात असेल 100% भाग जातो, बरोबर. आतापर्यंत कोणकोणती पाहिली आपण, 2ची, 4ची आणि 8ची कसोटी. त्यानंतर बघा आता 3ची कसोटी, अत्यंत सोपी अशी 3ची कसोटी. काय, सगळे जे अंक आहे एखाद्या संख्येमध्ये, सगळे अंक आहे त्या अंकांची बेरीज करायची. जर त्या बेरजेला 3ने भाग जात असेल तर त्या संख्येला सुद्धा 3ने भाग जातो. अ नंबर इज एक्झॅक्टली डिव्हिजिबल बाय 3 इफ द सम ऑफ ऑल इट्स डिजिट्स इन द मल्टिपल ऑफ 3. म्हणजे त्याला 3ने भाग जात असेल किंवा त्याचा 3च्या पटीत असेल तर त्याला काय होते, 3ने भाग जातो. फॉर एक्झाम्पल इथे दिले 3 8 1, मग 1 आणि 8 9, 9 आणि 3 किती होतात 12. या 12ला 3ने भाग जातो का, जातो. म्हणजेच या पूर्ण संख्येला 3ने भाग जातो. याचे एक एक्झाम्पल, आणखी एक एक्झाम्पल घेऊयात. बघा 4 आणि 5 9, 10 11 12, 12 आणि 9 किती होतात 21, 22 23, 27 30, 38 39, किती झाले 39. मग या पूर्ण संख्येला आता कितीने भाग जाणार, 3ने भाग जाणार. का, कारण डिव्हिजिबिलिटी टेस्ट ती सगळ्याची बेरीज करा, त्याला 3ने भाग गेला किती संख्येला 3ने भाग जातो. सोपं आहे. ठीक आहे. त्यानंतरचा एक बघा आता 6ची कसोटी. काय, जर 3ने निशेष भाग जाणारी एखादी संख्या असेल पण
ती संख्या जर समसंख्या असेल म्हणजेच इव्हन नंबर असेल तर त्याला 6 ने निशेष भाग जातो. समजलंय का? काय एखादी संख्या समसंख्या असली पाहिजे आणि त्या समसंख्येला 3 ने निशेष भाग गेला पाहिजे. मग 3 ने निशेष भाग, मग 3 ने भाग देत बसायचं का? नाही. तर त्याला पण 3ची कसोटी आपण शिकलेले, त्या अंकांची बेरीज करायची, 3 ने भाग असेल 3 ने भाग जातो. फक्त येथे नियम कोणता असला पाहिजे? समसंख्या आणि त्याला 3 ने भाग. ती झाली 6ची कसोटी. ओके. त्यानंतर बघा आता 9ची कसोटी. 9ची कसोटी काय सांगते? ज्या संख्येच्या अंकांची बेरीज 9च्या पटीत असेल, म्हणजे ज्या पद्धतीने आपण 3ची कसोटी पाहिली, 3ची कसोटी काय पाहिली आपण? तर त्या संख्येच्या अंकांच्या बेरजेला 3 ने भाग गेला पाहिजे. तशीच 9ची कसोटी आहे, त्या संख्येच्या अंकांच्या बेरजेला 9 ने भाग गेला पाहिजे. ती झाली आपली 9ची कसोटी. ओके, समजलंय? त्यानंतर बघा आता 18ची कसोटी काय सांगते बघा. 18ची कसोटी काय? की ज्या संख्येच्या सर्व अंकांच्या बेरजेला 9 ने भाग जात असेल आणि ती संख्या जर समसंख्या असेल, बघा ती संख्या कोणती असली पाहिजे? समसंख्या असली पाहिजे. समसंख्या असेल आणि 9 ने निशेष भाग जात असेल तर त्या संख्येला काय होते? 18 ने भाग जातो. म्हणजे फॉर एक्झाम्पल इथे घेतले 972, हे पहा एकक स्थानी 2 आहे, म्हणजे ही काय आहे? समसंख्या आहे. याची बेरीज करा. 7 आणि 9 16, 17 18, 18ला कितीने भाग जातोय? 9 ने भाग जातो. 9 2 18, म्हणून या संख्येला 18 ने भाग जातो. ओके, समजलंय? सोपं आहे. आतापर्यंत कोणकोणत्या कसोट्या बघितल्या मित्रांनो आपण? 2 3 4, त्यानंतर 6, त्यानंतर 8, त्यानंतर 9 आणि 18, एवढ्या 7 संख्येच्या कसोट्या बघितल्या. आता राहिल्या 2 पुढच्या. बघा 5 आणि 10ची कसोटी. 5 आणि 10ची कसोटी अत्यंत सोपी. कशी? तर 5ची कसोटी काय सांगते? जर एखाद्या संख्येच्या युनिट प्लेसला 0 और 5 हे नंबर असेल, म्हणजे एखाद्या संख्येच्या एकक स्थानी 0 किंवा 5 हे अंक असेल तर त्या संख्येला 5 ने निशेष भाग जातो. मग याचं एक्झाम्पल कोणतं? तर 3 7 8 5 या संख्येचे एकक स्थानी किती? 5, म्हणून या संख्येला 5 ने निशेष भाग जातो. ओके. आणि 10ची कसोटी तर त्याच्यापेक्षा सोपी. काय? जर एखाद्या संख्येच्या युनिट प्लेसला 0 असेल तर त्या संख्येला काय होते? काय होते? तर 10 ने निशेष भाग जातो. ओके, समजले? त्यानंतर बघा 11ची कसोटी. आता 11ची कसोटी पण त्याच्यापेक्षा सोपी मित्रांनो. काय? ज्या संख्येतील समस्थानाच्या अंकांची बेरीज व विषम स्थानाच्या अंकांची बेरीज यातला फरक 0 किंवा 11 पाहिजे. म्हणजे कसं? फॉर एक्झाम्पल इथे एखादं एक्झाम्पल दिलंय का? नाही. मग आपण एक एक्झाम्पल घेऊ. 4 5 6 7 8 3 2 1 मोठी संख्या घेतली मी. मग यातले समस्थानचे अंक आणि विषम स्थानचे अंक कोणते? तर हे बघा, हा 1 3 7 5, 1 सोडून 1 हे घ्यायची, याची बेरीज करायची. 1 आणि 3 किती? 4, 4 आणि 7 किती? 11, 11 आणि 5 किती? 11 आणि 5 16, किती झाली बेरीज? 16. आता राहिलेले जे अंक आहे हे बघा, 4 6 8 आणि 2 यांची बेरीज करा. 2 आणि 8 10, 10 आणि 6 16, 16 आणि 4 16 आणि 4 किती? 16 आणि 4 20, किती होतात? 20. मग 2 इथला फरक किती झाला? 4. मग या संख्येला 11 ने भाग जाणार नाही. मग जर इथे बघा, आता इथे पुन्हा घेतले 4 आपण, तर काय होईल रे? याची 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 बेरीज करावं लागेल. ही येते 20, ह्या बाकीच्या अंकांची बेरीज येते 20, यांची वजाबाकी केली, फरक तर तो किती येतो? 0. आणि 0 आलं म्हणजे या संख्येला पूर्ण 11 ने भाग जाईल. ओके, समजलंय? ओके. त्यानंतर बघा आता, हा इथे उदाहरण दिलं होतं, आपण तिथे उदाहरण घेतलंय, त्यामुळे आता हे काही आपण बघणार नाही. बघा आता सरासरी म्हणजे काय? सरासरी म्हणजे काय? तर सरासरी म्हणजे आपल्याला जेवढ्या काही संख्या दिलेल्या आहे बघा, सरासरी म्हणजे काय? ऍव्हरेज. सरासरीलाच काय म्हणतो आपण? ऍव्हरेज असं म्हणत असतो. बघा सरासरी, तर आपल्याला जेवढ्या संख्या दिलेल्या आहेत त्या सर्व संख्यांची करायची बेरीज. त्या सर्व संख्यांची काय करायची? आपण बेरीज करायची, आणि जेवढ्या संख्या असन त्या अंकाने त्या संख्येने त्याला भागायचं. म्हणजे इथे जर 1 2 3 4 आणि 5 संख्या दिल्या असेल तर याला भागायचं किती ना? 5 ना. याला म्हणायचं सरासरी. याला काय म्हणायचं? सरासरी, ऍव्हरेज. काय सांगितलेलं आहे बघा, द ऍव्हरेज इज ऑब्टेन बाय डिवाइडिंग द सम ऑफ अ गिवन सेट ऑफ नंबर कंपोनंट्स बाय द टोटल काउंट ऑफ दोज नंबर्स. म्हणजे टोटल काउंट त्याचा करायचा, सगळ्या संख्या किती मोजायच्या. इज ऑल्सो रेफर्ड टू ऍज मीन. त्यालाच मीन असं सुद्धा म्हणतात. ओके. मग आता ऍव्हरेज मध्ये 2-3 घटक आपल्याला महत्वाचे. काय? तर बघा,
दिलेल्या घटक संख्यांची बेरीज आणि दिलेले एकूण घटक मी तुम्हाला सांगितलं. मग आता इथे संख्या दिलेली बघा 1 2 3 4 5 या संख्यांची सरासरी. मग काय करायचं, 1 अधिक 2 अधिक 5 अधिक 7 अधिक 10 किती येते 25. त्याला भागिले 5 काय घेतले, कारण एकूण संख्या किती होत्या बघा 1 2 3 4 5. मग 25 भागिले 5 उत्तर किती आलं 5. ओके, समजलंय. आता याच्यामध्ये काही आणखी एक नियम आहे बघा कसे ते आपण आता पुढच्या स्लाइडमध्ये बघू. जर दिलेल्या घटक संख्या क्रमवार असतील आणि त्यांची संख्या विषम असेल तर त्यातील मधली संख्या ही सरासरी असते. जर त्या क्रमवार संख्या असत्या म्हणजे कशा 2 2 चा फरक आहे बघा याच्यात, बरोबर, तर त्यातली जी मधली संख्या आहे ही इकडे 2 सोडल्या इकडे 2 सोडल्या मधली, तो त्याचा काय झाला ऍव्हरेज झाला, ती त्याची सरासरी झाली. ओके, समजले. आता बघा जर दिलेल्या संख्या क्रमवार असेल आणि ती समसंख्या असेल म्हणजे कसं, हे किती संख्या आहे बघा 1 2 3 4 5 6. जर त्या क्रमवार असेल आणि त्या क्रमवार असल्या पण त्या समसंख्या असेल तर त्यातला मधला अंक निघतो का, इकडचे 2 सोडले इकडचे 2 सोडले, हे मध्ये काय होतात 2 उरतात. मग ह्या 2 ची बेरीज करायची 5 अधिक 7 आणि त्याला 2 ने भागायचं म्हणजेच 12 भागिले 2 6. बाकी पूर्ण बेरीज करत न बसता आपण अशा पद्धतीने सुद्धा सोडू शकतो. ठीक आहे, तुम्हाला जशा पद्धतीने समजेल सरासरी काढायची, सगळ्या संख्यांची बेरीज करायची, त्याला भागिले जेवढ्या संख्या आहे तेवढे. किंवा जर क्रमवार संख्या असेल तर त्यांची काय करायची बेरीज न करता मधली क्रमवार संख्या ही काय असते त्याची सरासरी असते. किंवा जर समसंख्येत त्या एकूण क्रमवार संख्या असेल तर मधल्या 2 संख्यांची बेरीज करायची, त्याला भागिले 2 करायचं. या तिन्ही पद्धतीतून आपण कोणत्याही पद्धतीने ते करू शकतो. ठीक आहे, आता डायरेक्ट आता क्वेश्चन सुरू झालेले आहेत. प्रश्न आजच घ्यायचेत का, काही प्रश्न आपण आज घेऊयात आणि काही मग उद्या घेऊयात. बघा 7832 या संख्येत कोणती लहानात लहान संख्या मिळवावी म्हणजे येणारी संख्या 3 ने विभाज्य असेल, 3 ने भाग जाईल अशी कोणती संख्या. आता आपण 3 ची कसोटी पाहिली, डिव्हिजिबिलिटी टेस्ट पाहिली आपण. काय होती 3 ची डिव्हिजिबिलिटी टेस्ट, तर सगळ्या अंकांची बेरीज करायची, त्याला 3 ने भाग जात असेल तर त्या संख्येला 3 ने भाग जातो. आता त्यांनी काय सांगितलं आपल्याला की या संख्येत लहानात लहान अशी कोणती संख्या मिळवायची म्हणजे त्याला काय होईल 3 ने भाग जाईल. मग अगोदर काय करू आपण यांची बेरीज करून घेऊ. 3 आणि 2 5, 5 आणि 8 13, 13 आणि 7, 13 आणि 7 किती होतात 20. आता 3 ने भाग जातो का नाही, मग 20 मध्ये किती मिळवावं लागेल लहानात लहान संख्या, त्याला 3 ने भाग जाईल. 21 ला जवळ संख्या किती आहे 21 म्हणजे 1 मिळवावं लागेल, त्याच्यात किती मिळवावं लागेल 1 मिळवावं लागेल आणि तेच त्याचं उत्तर होईल. समजलंय का. प्रश्न असे येतात, प्रश्न परीक्षेमध्ये असे येऊ शकतात. ठीक आहे, त्यानंतरचा प्रश्न बघा. आता एक पदावलीचं एक्झाम्पल आहे 250 गुणिले 2 गुणिले 0 गुणिले 10 अधिक 500. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ दिस नंबर असं त्यांनी सांगितले. तर लक्षात घ्या इथे गुणाकार इथे गुणाकार गुणाकार बॉडमास थेरी, ज्याला आपण मराठीमध्ये कंचे भागुबे म्हणतो. ठीक आहे, ही थेरी आपण अप्लाय करायची. मग अगोदर कंस व्हायचा, चेपायचं, भागाकार पाहायचा, गुणाकार, याच्यामध्ये गुणाकार आहे म्हणून ही क्रिया अगोदर करायची. पण याच्यामध्ये जर का तुम्ही निरीक्षण केलं तर इथे 0 आहे बघा मित्रांनो ही, आणि कोणत्याही संख्येला जर आपण 0 ने गुणाकार केला तर उत्तर हे 0च येत असतं. म्हणून या सगळ्याचं उत्तर 0 येणार आणि त्याच्यात 500 मिळवायचे. 0 मध्ये किती मिळवा, उत्तर तीच संख्या असते म्हणून त्याचं उत्तर किती येणार 500 येणार. पर्याय क्रमांक 4 हे याचं उत्तर. ठीक आहे, त्यानंतरचा प्रश्न घेऊयात. बघा एका सायकलीची किंमत 4500 रुपये. ओके, एका मोटरसायकलीची किंमत 55500, 55500. ओके, सायकलीपेक्षा, अरे थांबा 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 1 मिनिट, ही सायकलची किंमत आहे आणि मोटरसायकलची किती आहे 55500 नाहीये, तर या सायकलपेक्षा शिल्लक आहे बरोबर एवढ्या रुपयानं, म्हणजे त्याच्यात सायकलची किंमत आपल्याला ऍड करावी लागेल बरोबर. ही झाली मोटरसायकलची किंमत. एक सायकल व एक मोटरसायकल यांची मिळून एकूण किंमत किती होईल, ही झाली मोटरसायकलची, आणि सायकलची त्याच्यात पुन्हा आपल्याला ऍड करावं लागेल म्हणजे सायकलची किंमत दोनदा ऍड करावं लागते त्याच्यात. ते येणार 64500, 64500. द प्राइस ऑफ बायसिकल इज 4500 अँड द प्राइस ऑफ मोटरसायकल इज 55500 मोर दॅन दॅट बायसिकल. त्या बायसिकल पेक्षा
प्राइस कशी होती, जास्त होती. किती, तेवढी. मग ते बायसिकलची प्राइस त्यात ऍड केली, म्हणून मग मोटरसायकलची मिळाली. आणि मग मोटरसायकल प्लस बायसिकल यांची प्राइस आपल्याला मिळून किती होईल विचारलंय, म्हणून पुन्हा त्यात बायसिकलची प्राइस ऍड केली आणि ती किती आलं, 64,500 आहे आन्सर. ओके. त्यानंतर बघा 5 संख्यांची सरासरी. आता बघा 5 संख्या आहे, सरासरी आपल्याला दिलेली 40, बरोबर. मग आता एकूण संख्यांची बेरीज आपल्याला काढायची, तर काय करावं लागेल, त्याला 5 ने गुणायचं, म्हणजे एकूण बेरीज त्या संख्यांची आपल्याला येऊन जाईल. म्हणजे एकूण बेरीज किती आली त्या संख्यांची, 200 रुपये आली. त्यापैकी पहिल्या 4 संख्यांची बेरीज 155 असेल. आता 4 संख्यांची बेरीज आपल्याला दिलेली आहे बघा, 155. एवढं समजलं. हे वजा केलं की आपल्याला 5वी संख्या मिळते. मग इथे 1, इथे 10, इथे 9, इथे 10. 10 मधून 5 गेले 5, 9 मधून 4 गेले 5 गेले 4, इथे 0. म्हणजेच 5वी संख्या किती येणार आहे आपली, 45 येणार आहे. पर्याय क्रमांक बी याचं उत्तर. समजलंय. असेच नवनवीन व्हिडिओ आपल्याला बघायचे असेल मित्रांनो, तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा पुन्हा सांगण्याचं काम पडू देऊ नका. ठीक आहे. त्यानंतर बघा एक संख्या आहे 4, 6, 8, 10 आणि 12 या क्रमवार संख्यांची सरासरी किती. बघा क्रमवार संख्या असेल आणि किती संख्या आहेत बघा, 1, 2, 3, 4, 5. तर पहिल्या 2 सोडायच्या, मागच्या 2 सोडायच्या आणि मधलं काय, ही मधली काय आहे उत्तर आपले. म्हणून याचं उत्तर किती राहणार, तर पर्याय क्रमांक 3 याचं उत्तर राहणार. ठीक आहे. बघा मी पुन्हा एकदा सांगतोय, काय जर तुम्हाला नवोदयची तयारी करायची असेल तर आपल्याला पुस्तक घेणं गरजेचं आहे. मग पुस्तक घ्यायचं कोणतं, जे राष्ट्रीय स्तरावर चालतं तेच. अग्रवाल हा जो ब्रँड आहे, सर्व स्पर्धा परीक्षेसाठी अग्रवालची पुस्तकं ही अत्यंत दर्जेदार पुस्तकं मानली जातात. आणि या पुस्तकातील भरपूर सारे प्रश्न हे परीक्षेमध्ये भरपूर वेळा जसेच्या तसे येतात मित्रांनो. त्यामुळे या पुस्तकाला खरेदी करा आणि आपला अभ्यास आजच सुरू करा. बघा मित्रांनो, भरपूर मुलं हे 2-2, 3-3 वर्षापासून तयारी करतात. आपल्याला लवकरात लवकर तयारी केली तेव्हाच आपल्याला सक्सेस मिळेल. आपली परीक्षा कदाचित जानेवारी किंवा डिसेंबर मध्ये होण्याची दाट चिन्ह आहे, दाट शक्यता आहे. कारण महाराष्ट्राच्या या जिल्ह्याचा, या राज्याचा नंबर ते अगोदरच लावतात. त्यामुळे आपली डिसेंबर एंडिंग किंवा जानेवारीच्या पहिल्या आठवड्यातच आपली परीक्षा होऊ शकते. त्यामुळे आत्ताच पुस्तक खरेदी करा. याची डिस्क्रिप्शन बॉक्सला मी लिंक टाकतो. किंवा आपल्याला जर खरेदी करताना काही अडचण येत असेल तर माझ्या क्रमांकावर कॉल करा, मेसेज करा, मी तुम्हाला याबद्दल विशेष माहिती सांगेल. ठीक आहे. आपल्याला जर अशीच नवनवीन माहिती हवी असेल आणि असेच नवनवीन प्रश्न नवोदयीसाठी हवे असतील किंवा इतर परीक्षेसाठी हवे असतील तर आपल्या चॅनलला पुन्हा एकदा सांगतोय, लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपल्या सर्व मित्रांपर्यंत आपल्या चॅनलची लिंक टाका. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.